आणि आपण पाहतोय राज ठाकरे यांचा आज नाशिक दौरा आणि काळाराम मंदिरामध्ये राज ठाकरे सध्या दाखल झालेत। राज ठाकरे यांच्या हस्ते आज काळाराम मंदिरामध्ये महाआरती सुद्धा केली जाणार आहे। राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह काळाराम मंदिरामध्ये आरती करणार आहेत। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये ठिकठिकाणी जंगी अशी तयारी करण्यात आलेली आहे। सध्या काळाराम मंदिर परिसरातली ही दृश्य आपण पाहतो आहोत। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मनसैनिक दाखल झालेत। थेट जाऊयात नाशिकमध्ये आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आहेत आपल्यासोबत। चंदन, राज ठाकरेंच्या आजच्या या दौऱ्याचं नियोजन कसं आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये काल दाखल झालेले आहेत आणि आता ते नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात दाखल झालेले आहेत। राज ठाकरे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी काळाराम मंदिराची आरती केली जाणार आहे। वंशपरंपरागत जे इथले पुजारी आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना पूजा सांगितली जाणार आहे आणि उद्या मनसेचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये पार पडतोय। खरं तर पहिल्यांदाच वर्धापन दिन सोहळा जो आहे तो नाशिकमध्ये पार पाडतोय। कधी काळी मनसेचा नाशिक हा बालेकिल्ला समजला जायचा आणि त्यामुळे आपली ताकद पुन्हा एकदा एकवटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। उद्या होणाऱ्या मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यापूर्वी जय श्रीरामचा नारा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या हस्ते महापूजा संपन्न होणार असून त्यानंतर काही पक्षप्रवेश देखील या ठिकाणी होणार आहेत। त्याच्यामुळे एकूणच सुरुवातीला नरेंद्र मोदी, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दाखल होत आहेत आणि त्या निमित्तानं संपूर्ण शहरात सध्या वातावरण जे आहे ते मनसेमय झाल्याचं बघायला मिळत आहे। अगदीच चंदन, तुम्ही राहत सोबत तर आपण पाहतोय राज ठाकरे सध्या काळाराम मंदिरामध्ये दाखल झालेत। थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या हस्ते या ठिकाणी महाआरती केली जाणार आहे। राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह नाशिक दौऱ्यावर। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौरा हा अतिशय महत्त्वाचा समजला जातोय। राज ठाकरेंचा हा नाशिक दौरा, नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा राज ठाकरे यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याचं आयोजन मनसेचा 18वा वर्धापन दिन सुद्धा नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे आणि या सर्व महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेता राज ठाकरेंच्या आजच्या या दौऱ्याला विशेष असं महत्त्व आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, काळाराम मंदिरामध्ये महाआरती केल्यानंतर इथून पुढचे कोणते कार्यक्रम असणार आहेत राज ठाकरे यांचे? खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काळाराम मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी श्रीरामांची आरती त्यांच्या वतीनं केली जाणार आहे। पुजाऱ्यांच्या वतीनं त्यांना अभिषेक आणि संकल्प या ठिकाणी सांगितला जाणार आहे। अमित ठाकरे सपत्नीक या ठिकाणी मंदिरात दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ही संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर या मंदिर परिसरातच सर्व धर्माचे धर्मगुरू जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे या सगळ्यांना एक एक मिनिटं भेटणार आहेत। त्यांच्या ज्या काही व्यवस्था आहेत, त्यांची जे काही विषय आहेत ते या ठिकाणी राज ठाकरे जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उद्घाटन असतील, त्याचप्रमाणे काही पक्षप्रवेश असतील, यांच्या देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। एकूणच मनसे आणि नाशिक यांचा एक वेगळं असं नातं आहे। नाशिकला पहिला महापौर जो आहे तो मनसेचा नाशिकनं दिलेला आहे आणि त्याच्यामुळे नाशिकचा पहिला महापौर, पहिले 3 आमदार नाशिकचे हे मनसेच्या पारड्यात ह्याच नाशिकनं टाकले होते आणि त्याच्यामुळे नाशिक आणि मनसेचं हे अतूट नातं जे आहे ते पुन्हा एकदा एकवटण्यासाठी राज ठाकरे नाशिकच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। काळाराम मंदिरामध्ये श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आरती करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये आपली भूमिका जे आहे ते स्पष्ट करणार आहेत। खरं तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार, नेमकं काय आपलं पुढचं धोरण ठरवणार हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे। मात्र राज ठाकरे यांच्या या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर जे आहे ते या ठिकाणी मनसेमय झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात या ठिकाणी मनसेचे मोठे बॅनर्स लागलेले आहेत। राज ठाकरे यांचे भव्य असे कटआउट या ठिकाणी लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकूणच राज ठाकरे यांच्या उद्याच्या वर्धापन दिन सोहळ्याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कारण राज्यात एकीकडे महायुती आणि महाआघाडी यांच्या बैठकांची सत्र सुरू आहेत, जागा वाटपावर चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेनं अद्यापही आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली नाहीये आणि त्यामुळे मनसे नेमकं आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं काय भूमिका घेणार, कुठल्या पक्षाच्या बाजूनं आपली ताकद जी आहे ती या ठिकाणी लावणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित उद्या होणाऱ्या मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात मिळू शकतात आणि त्या अनुषंगानं हा उद्याचा वर्धापन दिन सोहळा जो आहे
तो अत्यंत महत्वाचा समजला जातोय. तत्पूर्वी जरी अयोध्येच्या रामाला मी भेटू शकलो नाही तरी नाशिकच्या काळाराम मंदिराला मी निश्चितपणे भेट देईल अशा पद्धतीचं एक वक्तव्य राज ठाकरे यांनी मागच्या दौऱ्यात केलं होतं. आणि त्या अनुषंगानं राज ठाकरे सपत्नीक आणि संपूर्ण परिवारासह या ठिकाणी काळाराम मंदिरात दाखल झाल्याचं आपण बघू शकतोय. या ठिकाणी वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. राम मंदिरातले जे नित्य सेवेकरी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येकाच्या वतीनं या ठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की शंख फुंकला जातोय, घोषणा निनाद होतोय, घोषणा दिल्या जात आहेत आणि राज ठाकरे आता मुख्य जो गाभारा आहे राम मंदिराचं मुख्य प्रवेश जे आहे तिथून आता मंदिरात प्रवेश करत आहेत. अगदीच चंदन, राहा तुम्ही सोबतच. तर पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहूयात. राज